मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे। हे प्रभू, हे श्री गणराया, तुमच्या दर्शनानं आज मी धन्य झालो प्रभू। आज मी धन्य झालो आहे। प्रथम तुम्हाला नमस्कार असो। धन्य आहे तू, धन्य आहे तुझी भक्ती। तुला कोणता वर पाहिजे तो वर तू मागून घे। हे प्रभू, हे श्री गणराया, तुम्हाला जर का मला वर द्यायचं असेल तर या चराचर सृष्टीसहित संपूर्ण ब्रह्मांडावर माझं प्रभुत्व राहील असं मला वर द्या। देव, दानव, यक्ष, गंधर्व, मानव त्यांचे पासून मला मृत्यू नसावा। जम, कुबेर, इंद्र या आदी लोकांनी माझी सेवा करावी प्रभू, माझी सेवा करावी व तुमच्याच कृपेने माझा उद्धार व्हावा प्रभू। माझ्या पित्यामुळे तुला एक लोखंडाचे, एक सोन्याचे व एक रुपयाचे अशी 3 पुढे प्राप्त होती। या फुलांमुळे तू सर्वत्र विजयी होशील। भगवान शंकराशिवाय तुझा कोणी पराभव करू शकणार या 3 फुलांमुळे तू त्रिपुरासुर या नावाने ओळखला जाशील। ठीक आहे, कित्येक वर्षांची तपश्चर्या आज पूर्ण झाली। या त्रैलोक्याचा मी स्वामी झालो, या त्रैलोक्याचा मी स्वामी झालो। मी स्वतः त्या इंद्रावर स्वारी करून त्या अमरावती मी माझ्या ताब्यात Thank you.
तुझ्या ताब्यात गेले याची शंका नारायण नारायण असुर भिंगाय बोला तुला ताबडतोब त्या इंद्राच्या अमरावतीवर स्वारी करा चला निघा मंगळमूर्तीच्या वरानं हा त्रिपुरासूर फारच उन्मत्त झालेला दिसत आहे. ही बातमी देवादिदेव शंभू महादेवांना सांगितली पाहिजे. नारायण
आणि रंभा मेनका उर्वशी आमच्या समोर नाच गाण्यासाठी हजर करा. अरे निघा, त्या त्रिपुरासुरापासून माझे रक्षण करा. ठीक आहे, आपण चिंता करू नका. Thank you.
काय बातमी आहे? नारायण नारायण हे शंभू महादेवा, आपण सर्व जाणत असूनही तुम्ही मनात कसं विचारताय? प्रभो, त्या त्रिपुरासुराला त्या डोक्यात हाहाकार उडवला आहे. नारायण नारायण. होय मुनिवर्य, ठाऊक आहे मला त्या त्रिपुरासुरापुढे काहीच कुणाचे चालत नाही. नारायण नारायण हे शंभू महादेवा, त्या त्रिपुरासुराने हजारो वर्ष श्री गणेशाची एकनिष्ठेने आराधना केल्यानं त्याला एवढं सामर्थ्य प्राप्त झालं आहे. नारायण नारायण. त्यावर आता आपण काय सांगतो? नारायण नारायण. इंद्रदेवा, आता प्रत्यक्ष शंभू महादेवानी श्री पंचमुखी महागणपतीची आराधना केली तरच यातून काहीतरी मार्ग सापडेल. नारायण नारायण. मुनिवर्य, योग्य वेळी योग्य तो मार्ग दिलात आम्हाला. लवकरच मी एकाक्षरी मंत्राच्या जपाला आरंभ करणार आहे. या पण ठीक आहे, येतो मी. सुखदेवाचे होय दैत्यराज. अरे ब्राह्मणा, कोण आहे तू आणि इथे कशासाठी आलाय? असुरराज, मी कलांदर आहे. तुझी कीर्ती ऐकून तुझ्या भेटीला आलोय. माझी कीर्ती ऐकून तू माझ्या भेटीला आलास का? हो, आता माझी भेट झाली ना. बोल, काय काम आहे तुझं? दैत्यराज, 14 विद्या 64 कलेमध्ये मी पारंगत आहे. अरे ब्राह्मणा, तू 14 विद्या 64 कलांमध्ये पारंगत आहे. हो, अरे मग तुझ्या 14 कलांपैकी त्याचा प्रताप दाखव मला. ठीक आहे. असुरराज, माझ्या कलेचा प्रताप तर दाखवणारच आहे. दैत्यराज, श्री गणेशाचे स्मरण करतात तुला 3 विमाने प्राप्त होती काय? याच्या साह्याने तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होती आणि तू जे मनात आणशील ते त्वरित प्राप्त होईल. अरे वा.
त्याच बाणाने छेद करेल. काय? त्याच वेळी तुझा मृत्यू. माझा मृत्यू. परत बोल. काय म्हणाला तू? काही नाही. नाही. अरे 11 लोकात माझा मृत्यू कुणाच्याही हाती नाही. अजून अरे ब्राह्मण, तू सांगितल्याप्रमाणे मी श्री गणेशाचे स्मरण करण्यास तयार आहे. मी श्री गणेशाचे स्मरण करतो. मला 3 विमानांचा लाभ होणार. मी म्हणून तिथे जाणार. हे ऐकून मला फार आनंद झाला आहे. अरे ब्राह्मण, मी तुला प्रसन्न झालो आहे. माझ्या अरे घाबरतो काय? मी तुला प्रसन्न झाला आहे. बोल, तुला काय पाहिजे ते मागून घे आणि ते मी द्यायला तयार आहे. असुरराज, मी पूर्वी कैलास पर्वतावरती गेलो असता तिथे श्री गजाननाची चिंतामणी मूर्ती पाहिली. ती चिंतामणी मूर्ती मला खूप आवडली. अशी चिंतामणी मूर्ती माझ्यापाशी राहावी अशी माझी खूप इच्छा आहे. तेव्हा ती चिंतामणी मूर्ती मला आणून देशील? अरे ब्राह्मणा, ती चिंतामणी मूर्ती हवी ना? अरे ती चिंतामणी मूर्ती तुला मिळाली करून समज. असुर भिंगाय, बोला तुला ताबडतोब कैलास पर्वतावर हल्ला करा आणि ती चिंतामणी मूर्ती आपल्या ताब्यात घ्या. गणेशाने तुला 3 विमानं दिली तरी पण ती 3 विमानं तुझ्या मृत्यूला कारण बनवली. नारायण नारायण नाही, हे शक्य नाही. अरे प्रत्यक्ष श्री गणेशानेच मला हा वर दिला
बकरा आहे आणि लवकरच तुझ्या या तिन्ही मुलांचा एक छळ करणार आहे. अरे काय म्हणाला तू? तुझ्या तिन्ही मुलांचा एक असा आवडला शब्द कुठे? नारायण. तर माझ्या हातून नारायण. माझ्या हातून नारायण. 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 विनाशकारी देव महादेवा, तुमची ही भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. यापुढे संकट समयी तुम्ही ज्या ज्या वेळी माझे स्मरण करा, त्या त्या प्रत्येक वेळी मी संकटाचे निवारण करीन. हा परशु घ्या आणि त्रिपुरासुराच्या 3 विमानावर सोडा. ती 3 पुरे नष्ट होण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. हा घ्या परशु. आज तो कैलास पर्वत काय हे स्मशान करा. तुझ्या जवळ असलेली ती चिंतामणी मूर्ती माझ्या स्वाधीन कर, नाहीतर हे सुरा, कोण आहेस तू? मुकाट्याने चालता होय तू. अरे भीमकाय म्हणतात मला, आणि ती चिंतामणी मूर्ती मिळाल्याशिवाय मी तू चालला नाही. लक्षात ठेव. उगाच मृत्यूलावर का देत आहे? अरे मारण्याची भीती मला नाही. मुकाट्याने ती चिंतामणी मूर्ती माझ्या स्वाधीन कर, नाहीतर काय तुझाही शेवट होण्याची वेळ अगदी जवळच आले. पाहूया
इतकं मला चालेल. पाहूया पाहूया